हे ट्रॅव्हलर्स मंडळी, वेलकम टू गोवा. गोवामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. गोवामध्ये प्रथमतः आपण बागा बीच आणि कॅलंगट बीच हेच एक्सप्लोर करतो. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मी अजून फेमस लोकेशन सुद्धा या सिरीज मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण या गोवा सिरीज मध्ये नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा अशा दोन विभागात वेगवेगळे लोकेशन्स एक्सप्लोर करणार आहोत. नॉर्थ मधून पॅरा रोड, बागा बीच, कॅलंगट बीच, माउंटेन हान्स म्हणजेच द कलरफुल सिटी ऑफ पणजी आणि डॉनापॉला हे लोकेशन्स पाहणार आहोत. तसेच साऊथ मधून काबू दे रामा बॅकवॉटर्स फॉर कायाकिंग आणि मोस्ट फेमस बीच ऑफ गोवा म्हणजे बटरफ्लाय बीच असे पॉइंट आपण कव्हर करणार आहोत. तरी आपल्या चॅनलशी जोडून राहा, म्हणजेच तुम्हाला संपूर्ण सिरीजचा आनंद पुरेपूर घेता येईल. नमस्कार मंडळी, मी गौरव जोशी स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. गोवा सिरीज चालू आहे. तुम्हाला समजलं असेल तमिळवरून आज आपण आलो गोव्याला. अनएक्सपेक्टेड प्लॅन आहे. समोर हा एक कपल आहे, तो माझा मित्र, त्याची वाईफ, मी स्वतः होस्ट गौरव जोशी आणि माझी वाईफ. आज डे 1 बघूया. आता बाईक रेंट घ्यायला आलो आहे. काय सीन आहे काय नाही बघूया. सीन होतं इथं तर बाईक आहेत. कसा विषय बघूया आधी यांचा, मग तुम्हाला सांगतो. आम्ही प्रथमतः 2 स्कूटी रेंट केल्या. पर स्कूटी 400 रुपये पर डे असा रेट पडला. स्कूटी घेताना स्कूटीची कंडिशन बघून घ्या व त्या स्कूटीची व्हिडिओ मात्र नक्की बनवा. फायनली रीच इन पारा रोड. यो हिरो बघ कसला भारी दिसते ना. तो कोलशान हिरा कसा तसा आमचा कल्पेश दादा आहे. हिऱ्याला तोर नाही. मी गाडी पार्किंग पे केली. गाडीला हँडल लॉक नसतं. लॉक असतं तो आणायला पाहिजे होता लॉक ना. बाबा निघालो आम्ही पॅरा रोडला शूट करून ना. वेदर बघा कसा चेंज होत आहे. किती वाजलं माहिती आहे का? जेमतेम 4:30 ना. वेदर असं झालं आहे का जसा 8-7:30 वाजला. समर चालू आहे, समर डेज. ये जोर पण निसता घाई हुआ आहे काय समजा नाही म्हणा. काय रे का घाई निसती भूक लागली निसती चरतीच आहेत बकऱ्या येई. चला आता जाऊ आपण बागा बीच व्ह्यू पॉइंट आहे ना तिथं. जेवायला लेट्स गो. 3.5 किलोमीटर दिसत होता बागा बीच व्ह्यू पॉइंट. स्टोन कार्विंग तिथं आहे. जरासा लाटा बिटा येतात. जाताना पाऊस चालू झाला. हेल्मेट व पाणी दिसत असेल त्याची तुम्हाला. हे बघा जाम पाऊस. या दोघी कंटिन्यू पोहणवाईत काय मला समजच नाही. आया या कसा वाचा. हा पाऊस थांबलाय. निघतोय आता. तो पॉईंट नशिबाने मला वाटते. बघूया आता काय सीन होत आहे. कॅब झाला की आपली ने हेल्मेट चढवून निघायचं ते पॉईंटला. ओ माय गॉड, लेट्स गो. नेचर बघा असला भारी झाला. कल्प्याने जवळजवळ अर्धा तास ड्रायव्हिंग करून आम्हाला हॉटेलला आणलं ना. अख्खा हॉटेल रिकामा. आम्हाला तरी वाटला का कल्प्याने आमच्यासाठी बुक केला आहे. कसला काय आखलवलं बंद आहे बोलतो हॉटेल. एकने कल्प्याचा प्लॅन असा या झाला का तो भारी या झाला डन झाला. सगळं प्लॅन पाव बाई हा ते जायला जाता. चला आता काय विषय नाही. चला लेट्स गो.
थालीचं मला नाव गाव नाही माहिती. याच्या नान आहे, दाल तडका आहे, ही कसली तरी भाजी आहे, ही कसली तरी भाजी आहे, ही आलूची वाटतं, ही मिक्स व्हेज. मी व्हेज कोल्हापुरी वाटते म्हणा. यो पनीर आहे का. इथं रायता दिला आहे, खाली भात आहे. थालीचं नाव काय दोघांना तरी माहिती आहे. पंजाबी स्पेशल. गोव्याला पण आगरी तडका काहीतरी भेटायला पाहिजे ना. आता खोलतील तर तुम्ही दोघा पैसेवाले माणसांना. थंडा बघ, काचेची बाटली शिवाय पी नाही. रुची मी नाही. रुची जेवण देत आहे. बागा बीचला आलोय बरेच टायमानंतर. नको नाही नको काढायच्या चपळा आता हातात घ्यायच्या अशा. आया इथं मनाने वाटतं काय विषय होईल, कॉपीराईट यावाचा चान्सेस येईल. काय समजा नाही, कारण का गाणी चालू आहेत ना बॅकग्राऊंडला. इथं मच्छीमारी चालू आहे बा. लेट्स ट्राय. रुची गोव्याला यावाचं एकच कारण आहे आईस्क्रीम खावासाठी. फ्रूट सलाड विथ कस्टर्ड आईस्क्रीम. काय विषय तुझा. बिझनेसमॅनला फोन येत नसतील तेवढे तुला फोन येतात बाई. नाद नाही. काल पे संपल ना, वहिनीला एकटीला संपल ना. स्नॅप बघा स्नॅप दिसतात तुम्हाला. मिनी आठवण मिनी मला आठवण पण नव्हती. तो फिक्स आहे का यू. खाऊ चला. सकाळी आलोय गोव्यात पण अजून बीचवर नव्हतं गेलो. कॅलंगूटला आता आलो. रुची तिथून आईस्क्रीम घेतली, अजून खाते, अजून संपली नाही दिला. चला बीचवर जाऊन भेटू. काय सीन आहे बघूया. सगळी माणसं येऱ्यासारखी कोण लोलतंय, कोण झिंगलाय, कोण मिंगलाय, कोण पावतंय. आम्ही इथं बसायला चाललो ना आता टाइमपास. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. 2 हॉटेल बदलवल्यानंतर आम्हाला पाहिलेली सुरमई थाली भेटलेली आहे. दिसते ना. हां क्लिअर. हां यांची ती काय बोलतात मनोकामना पूर्ण केली यांच्या नवऱ्याने न त्यांना सुरमई झाली.
पेटलेली आहे. तर आता मी पण खाते जराशी, नाही पण खाते. मरणाची झोप आली. 12:30 किती वाजलं? 12:30. 12:30 वाजलं. चला खाऊन घेऊ.